श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, वर्षभरात अनेक सण येतात. त्यातील काही खास असतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा रक्षाबंधनाचा सण यापैकी एक आहे. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं ते प्रतीक आहे. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो. तो आपल्या बहिणीला काही भेटवस्तूही देतो. यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. या दिवशी काही गोष्टी आपल्या बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ नयेत. श्रावणातला सोमवार आणि रक्षाबंधन सणावर भद्राची अशुभ छाया आहे. त्यामुळे या दिवशी उपवास करायचा की नाही, भावाला राखी बांधायची की नाही, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. सोमवार आणि पौर्णिमेचा उपवास जे करतात त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी देखील उपवास करून दुसऱ्या दिवशी पारण करावं. भद्र काळात राखी बांधल्याने अशुभ होण्याची शक्यता असते. रक्षाबंधनाचे गिफ्ट देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. काही वस्तू गिफ्ट म्हणून देणे अशुभ मानले जाते. चमड्याच्या वस्तू, लेदर बॅगसह अनेक स्टायलिश वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या अनेक वेळा भेटवस्तू देण्यासाठी खरेदी केल्या जातात. परंतु चामड्याच्या वस्तू शनिदेवाशी संबंधित आहे. त्यामुळे या वस्तू कधीही बहिणीला भेट देऊ नका, अन्यथा तिच्या अडचणी वाढू शकतात. काळ्या रंगाच्या गोष्टी, बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करता तेव्हा त्याचा रंग काळा नसावा, कारण काळा रंग आयुष्यात नकारात्मकता आणतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काळे कपडे किंवा काळ्या रंगाच्या भेटवस्तू देऊ नका. पादत्राणे, शूज आणि चप्पल शनिदेवाशी संबंधित मानले जातात. रक्षाबंधनानिमित्त बहिणीला शूज आणि चप्पल यासारख्या वस्तू कधीही भेट देऊ नका. यामुळे तिच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. घड्याळ, आजकाल बाजारात अनेक प्रकारची घड्याळे उपलब्ध आहेत. त्यात स्मार्ट घड्याळांचाही समावेश आहे. परंतु घड्याळ रक्षाबंधनासाठी गिफ्ट करणं अशुभ मानलं जातं. चांगला आणि वाईट काळ घड्याळाशी जोडलेला असतो. या सणाला चुकून ही घड्याळ गिफ्ट देऊ नका. तीक्ष्ण वस्तू, हिंदू धर्मात तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून देणे शुभ मानले जात नाही. एखाद्याला तीक्ष्ण वस्तू भेट दिल्यास त्याचा आपल्या नात्यावर नकारात्मक परिणाम पडत असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.